अंबड शहराच्या चलनात 1.5 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा वावर. 40,000त 1 लाख रुपये देणाऱ्या टोळीच्या डीबी पथकानं आवळल्या मुसक्या. संभाजीनगर आणि जालन्यातून बनावट नोटांचा पुरवठा. देशाची आर्थिक स्थिती खिळखिळी करू पाहणाऱ्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी. 40,000 रुपयांच्या मोबदल्यात 1 लाख रुपयांच्या बनावट नोटा देणाऱ्या टोळीला अंबड पोलीस ठाण्यातील डीबी पथकानं सापळा लावून मध्यरात्रीच्या सुमारास अंबड पाचोड रोडवरील मार्डी फाट्यावर जेरबंद केलाय. बनावट नोटा घेऊन विकास गडगुळ आणि एक विधी संघर्ष बालक हे मार्डी फाट्याजवळ उभे असल्याची माहिती अंबड डीबी पथकास मिळताच त्यांनी रात्री विकास गडगुळसह विधी संघर्ष बालकाची झडती घेतली असता त्यांच्याकडून प्रत्येकी 40,000 रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. दोघांना ठाण्यात आणून चौकशी केली असता विकास गडगुळनं या बनावट नोटा समरवीर सुनील खरात याच्याकडून घेतल्याची कबुली दिल्यानं पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केली असता समरवीरनं या बनावट नोटा संभाजीनगर येथील आत्याचा मुलगा आदित्य अमित गायकवाड व जालना येथील आकाश नारायण शेळके याच्याकडून घेतल्याची कबुली दिल्यानं पोलिसांनी विधी संघर्ष बालकासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करून चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोडके, पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, हेड कॉन्स्टेबल यशवंत मुंढे, दीपक पाटील, अंमलदार अरुण मुंडे, संजय क्षीरसागर, विजय केंद्रे, शरद क्षीरसागर आणि चव्हाण यांनी केली आहे. डीबी पथकाला अधिकारी पी.एस. नरोडे यांनी त्यांच्या टीमला काल अशी माहिती मिळाली होती की अंबड शहरामध्ये काही इसम 500 रुपयाच्या बनावट नोटा घेऊन खरेदी विक्रीसाठी येणार अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावला आणि सापळा लावल्याप्रमाणे त्यांना जो खबऱ्यामार्फत जी माहिती मिळाली होती की त्या इसमाबद्दल त्याच्या स्वरूपाचा इसम त्यांना मार्डी फाट्यावर दिसल्यानंतर त्यांनी त्या इसमाला पकडला आणि त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपये दराच्या नोटा मिळून आल्या. त्याला त्या नोटाबद्दल अधिक चौकशी केली असता त्यांनी एका दुसऱ्या माणसाचे नाव सांगितले. आपण त्याला त्या पद्धतीने दुसऱ्या माणसाला पण ताब्यात घेतले. अशी एक सायकल होती. ह्या सायकलमध्ये जवळपास 4-5 लोक इन्व्हॉल्व होते. त्यांना आपण प्रत्येकाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जे 500 रुपयाच्या बनावट ज्या चलनी नोट आहेत हुबेहूब आपल्या ज्या ओरिजिनल नोट आहेत त्या ओरिजिनल नोटासारख्या दिसणार त्यांच्याकडे बनावट 500 रुपयाच्या नोट आहेत ह्या त्यांच्याकडून आपण जप्त केल्या. अशा एकूण जवळपास 244 नोटा म्हणजे त्याची किंमत आहे 1,22,000 रुपये अशी आपण बनावट जे चलन आहेत त्यांनी वापरासाठी आलेल्या 5 आरोपींनी तर ते आपण जप्त केलेलं आहे. आणि त्यांनी सदर चुकीचे कृत्य केल्यामुळे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 65/26 कलम 179, 180, 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला असून त्यात एकूण 5 आरोपींना आपण अटक केलेले आहे. त्यामध्ये एक अल्पवयीन आहे, विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि 4 मेजर आहेत. तर आपण 4 यांना मान्य न्यायालयासमोर आज हजर केला असता मान्य न्यायालयाने त्यांना 3 दिवसाचा PCR भेटलेला आहे. तर अशा स्वरूपाचा जो गंभीर गुन्हा आहे यामध्ये आणखी कोण आहे का, याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, कुठे छापलं जातं, याची प्रिंटिंग कुठं होती याबद्दल अजून अधिक सविस्तर त्यामध्ये तपास चालू आहे. सदर गुन्ह्याचा तपास पी.एस. नरोडे करत आहेत. परंतु यामध्ये आणखीन काय नागरिकांना याबद्दल जर आणखी काही माहिती असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्याबद्दल योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आहे विकास अनिल गडगुळ हा याचा व्यवसाय पेंटर आहे, राहणार शिवाजीनगर, महाराष्ट्र द्वारजवळ अंबड. त्यानंतर दुसरा आहे समरवीर सुनील खरात, हा कंपाऊंडर आहे, हा अंबडचाच आहे अंबड. तिसरा आहे आकाश नारायण शेळके, हा ठेला चालक आहे, राहणार तो जालन्याचा आहे. चौथा आरोपी आदित्य अमित गायकवाड, हा पैठणचा आहे, राहतो तो छत्रपती संभाजीनगरचा. आणि 5वा जो अल्पवयीन आहे तर तो इथलाच आहे, त्याचा भाजीपाला व्यवसाय आहे. आणि एक 6वा आरोपी जो आहे तर तो एक 6वा आरोपी त्यामध्ये फरार आहे. तर आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि याचा मुख्य सूत्रधाराचा पण आम्ही शोध घेत आहोत. बाजारामध्ये या नोटा असण्याची शक्यता वाटते कारण ते खरेदी विक्रीसाठीच ते आले होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार असं समजते की त्यांनी कुठेतरी दुकानातून कपडे वगैरे खरेदी केले होते. त्याबद्दल अधिक तपास चालू आहे.